गुड मॉर्निंग फ्रॉम न्यू जर्सी आणि डायरेक्टली मी हा व्लॉग इकडनं स्टार्ट केला आहे. अक्षरधाम टेम्पल, जगातलं सर्वात मोठं दुसरं मोठं मंदिर हे अक्षरधाम टेम्पल आहे हे वालं. आता मी तिकडे चाललो आहे. आता US मध्ये मला 4 वर्ष झाली आहेत आणि हे मंदिर बांधून ऑलमोस्ट आय थिंक 3-3.5 वर्ष झालेत पूर्णपणे कन्स्ट्रक्ट करून. सो पण कधी चान्स नाही मिळाला इकडे यायला. आणि पहिला बॉस्टनला होतो आणि बॉस्टनवरनं आता व्हर्जिनियाला गेल्यानंतर पहिल्यांदा एवढ्या लांब रोड ट्रिप करत न्यू जर्सीला आलो आहे. आणि फायनली आज ते मंदिर बघायचं भाग्य लागलं मला. भाई लांबूनच ते इतकं ह्यूज वाटतं आहे, जवळून काय असेल. आणि त्याचा थोडासा इतिहास मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि तुमच्यापर्यंत ते पोचवतो. तर लेट्स एक्सप्लोर दिस मंदिर. तर बेसिकली त्यांनी तुम्ही बघू शकता इकडे ट्रेसिंग द इन्स्पायरिंग जर्नी ऑफ अ चाइल्ड योगी नीलकंठ वर्णी, म्हणजे तेच भगवान श्री स्वामीनारायण. ते कसे गेले आता त्यांचं तुम्हाला इथे ट्रेस दिसतील. हे दिसतंय, हे स्टॅच्यू छोटंसं दिसतंय, हे त्यांचे ट्रेसेस आहेत. ते भारतभर त्यांनी भ्रमंती कशी केली. सो भारतभर त्यांनी भ्रमंती केली आणि कधीपासून ते कधीपर्यंत 1792 पासून ते 1799 ट्रॅव्हल्ड 8000 मैल अक्रॉस इंडियन सबकॉन्टिनेंट फॉर 7 years. भाई साहब हेच ते. वा तर श्री स्वामीनारायणांनी जेव्हा 7 वर्षाची पूर्ण भारत भ्रमंती केली त्याच्यामध्ये ते हे सगळे जे काही तुम्ही बघितलं तिकडे ते विजिट करून आले होते. बाई सही आहे यार, म्हणजे खाऊ आहे का. 8000 मैल चालले ते 7 वर्षाच्या कालावधीमध्ये. इतकं त्यांनी स्वच्छ ठेवलं आणि इतकं त्यांनी प्रॉपर मेंटेन केलं आहे. आणि हे कायच्या काय मोठं आहे हो, म्हणजे असं वाटलेलं की असेल दुसरं जगातलं दुसरं मोठं मंदिर, बट केवढा मोठा त्याचा कॅम्पस आहे भाई, केवढा मोठा. गाडी तर कुठे लावली आम्ही, गाडी लावून. आणि शांतता, कोणीही फालतूगिरी करणार नाही, एकदम नेटकं सगळं. आणि या मंदिराची अजून एक अशी खासियत आहे की जेवढं पण हे कन्स्ट्रक्शन दिसतंय सगळं हँडमेड इंडियातून आणलेलं आहे. आणि इंडियातनं तिकडनं बनवून आणलं आणि इकडे असेंबल केलं सगळं. हे बघा, वाव यार काय व्ह्यू आहे भाई, काय व्ह्यू आहे मागे, एक नंबर, जबरदस्त यार, जबरदस्त. तर अजून एक गोष्ट कळली एंट्री करायच्या आधी की इकडे रिझर्वेशन करावं लागतं. आणि मी बरोबर 10 वाजता आलो आहे, 9:15 झालेत आत्ता. 10चा पास घेतला, फ्री मिळाला फॉर्च्युनेटली. आणि 11 नंतर पुढचं सगळं सोल्ड आउट आहे. आता आतमध्ये जाऊया आपण. येस, हो. त्यांनी आधी मेन मंदिराच्या आधी त्यांनी इकडे व्हिजिटर सेंटर बनवलेत आणि तिकडे आतमध्ये थिएटर्स आहेत. तिकडे शॉर्ट फिल्म्स असतात, म्हणजे 7 मिनटाच्या. लाईक हे मंदिर कसं बनलं, काय बनलं, त्याचा इतिहास अप्रतिम आहे. तिथे शूट नाही करू शकत, बट खूप भारी आहे, खूप भारी.
हे खूप मोठं मंदिर आहे, खूप मोठं. आता मला माहीत नाही जगातलं पहिलं मोठं मंदिर कुठलं आहे. आय थिंक सो अबुधाबीमधलं, इफ आय एम नॉट आय थिंक सो अबुधाबीमधलं मंदिर आहे ते, इफ आय एम नॉट रॉंग. अबुधाबी का दुबई मग काहीतरी आहे. बट हे केवढं मोठं आहे भाई, कसलं आहे, काय हे भाई साप. तसं जसं जवळ येतो ना तसं जसं तसं जसं लांब लांब मोठं मोठं होतं आहे भाई. खतरनाक खतरनाक यार. Two hours later. जस्ट मंदिरामध्ये बघून झालं सगळं आतमधलं आणि जरा थोडं बाजूला जातो आणि मी सविस्तरपणे सांगतो आतमध्ये काय आहे. अनफॉर्च्युनेटली आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, तर जरा कोपऱ्यात जातो आणि मग जरा बसून सांगतो की नक्की काय बघितलं मी आतमध्ये. आता मी जस्ट आतमधनं जाऊन आलो. मी माईक इथे गळ्यात घालतो, नाहीतर मग त्यांना वाटेल मी काय कमर्शियल शूटिंग करतो आहे की काय. मित्रा, आतमध्ये पहिली गोष्ट म्हणजे आतमध्ये 4 मेन मंडप आहेत आणि मंडप म्हणजे मी पहिली गोष्ट मी स्पीचलेस झालो आहे. मी एक्सप्लेन नाही करू शकलो तर आय एम रिअली सॉरी. बट हा असा अनुभव आहे की तुम्ही इकडे येऊन पर्सनली मंदिर व्हिजिट केलं पाहिजे आणि तुम्हाला मगच कळेल की या मंदिराची खासियत काय. एक एक नक्षीकाम जे केलेलं आहे खूपच भारी आणि 10,000+ मूर्त्या आहेत आतमध्ये मंदिरामध्ये, छोट्या मोठ्या सगळ्या मिळून. आणि 1.5 मिलियन क्युबिक टन प्लस जास्त मार्बल यूज केला गेलेला आहे या मंदिराच्या कन्स्ट्रक्शनसाठी. नुसतंच हेच नाही तर तुम्हाला मी जे एंट्रीला दाखवलं ते पण आणि हे पण. आतमध्ये शूटिंग आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे फॉर ऑब्वियस रिझन्स. इतकं सुंदर काम केलं आहे ते इन पर्सन येऊनच तुम्ही त्याला एक्सप्लोअर करू शकता, तुम्ही त्याला एम्ब्रेस करू शकता. आणि मी काय सांगू मला कळत नाही, कारण की मी जे बघितलं आतमध्ये गेल्यानंतर ते एक विलक्षण अनुभव होता, खूप सुंदर अनुभव आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे यावंच लागेल न्यू जर्सीला आणि मंदिराला व्हिजिट करावंच लागेल. हे इतकं सुंदर मंदिर आहे आणि आता दिसायला ते खूप छोटं वाटतंय, खूप ह्यूज आहे खूप. आता तुम्ही इकडे बघू शकतात हे वर हे सगळे लोक उभे आहेत. लोकांच्या कंपॅरिझनमध्ये लोक एवढीशी दिसत आहेत आणि ते मंदिराची हाईट बघा केवढी उंच आहे. ते म्हणजे जबरदस्तच मंदिर बांधलं यांनी. आणि जे माझे फ्रेंड्स येऊन गेलेले आहेत त्यांच्या मी स्टोरीज पण बघितल्या होत्या. इवन मी पण प्लॅन करत होतो. फायनली आज तो मुहूर्त आला, फायनली आज तो योग आला मंदिरामध्ये यायचा. आणि बॅप्स हे मंदिर जे बांधलं आहे, बॅप्स संस्था आहे बेसिकली, या संस्थेने हे जे मंदिर बांधलं आहे अप्रतिम मंदिर बांधलं आहे, अप्रतिम. आतमध्ये शिव पार्वती, कार्तिक आणि गणेश आणि विष्णू लक्ष्मी, राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या अशा मूर्त्या आहेत. श्री स्वामीनारायण आणि त्यांच्या जे कोणी त्यांचे रिलेटेड जे कोणी लोक असतील त्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मूर्त्या तिथे ठेवल्या आहेत. त्यानंतर त्यांनी तपश्चर्या कशी केली, तुम्ही एंटरला तो स्टॅच्यू बघितला असेल, एक पायावर उभा अशा दोन्ही हात वर घेऊन. ते लहानपणीचा त्यांचा तो स्टॅच्यू आहे. आणि हां, आणि त्यांनी लहानपणी तशीच तपश्चर्या केली होती. तर त्याच्या पण आतमध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे का, कसं, कुठे, कधी. अफलातून आहे, अफलातून. आता दर्शन तर घेऊन झालं आहे माझं. आता इकडे बाजूलाच आहे शायोना कॅफे आणि अक्षरधाम स्टोअर. आता अक्षरधाम स्टोअर आणि शायोना कॅफेला जाऊन काहीतरी खातो पितो पण आणि काहीतरी पार्सल पण घेतो, कारण की इकडे फरसाण चिवडा असं भरपूर काय काय गोष्टी मिळतात आणि इथे लाईव्ह पण खायला मिळतं गरम गरम. मी मुंबईकर निखिलचा व्हिडिओ बघितला होता, तो 5 वर्षांपूर्वी इकडे आला होता, तेव्हा त्यांनी ते दाखवलं होतं मंदिर. तर लेट्स गो इनसाइड आणि बघू आतमध्ये काय मिळतं खायला. भाई साहब, $4,700 मंदिर आहे भाई. एक हे $2,000 मंदिर आहे. 4,700, 3.5 लाखाचं मंदिर. बाप रे बाप.
इकडे आहे. जय स्वामीनारायण. आता हे घेतलं सगळं सामान. आता जरा कॅफेत बघतोय. शायोना कॅफे म्हणून आहे इकडे, हा वाला. भाई केवढा मोठा कॅफे आहे आणि इकडे स्टोर आहे. हाय. ओ भाई साहब, खतरनाक खतरनाक खतरनाक. भाई साहब इकडे काय नाही आहे भाई, काय नाही आहे इकडे. बघ इकडे हे दाबेली आहे, खमण ढोकळा बघ. हाय. ओ माय गॉड, एक नंबर. थँक्यू. No problem. सो बेसिकली इकडनं सगळं घ्यायचं, लाईनमध्ये लागायचं, इकडे पे करायचं, बाहेर जाऊन बसून खायचं. भाई पावभाजी, पापडानू लोट, दहीवडा, पुरणपोळी, केसर श्रीखंड, खादाड खादाड खादाड. प्राऊड टू बी अ खादाड. आणि काय लोकेशन आहे बघा ना बसायला, एकदम असं बाप वाटतंय भाई. एक नंबर एक नंबर. आता खाऊन घेऊया. अल्टिमेट याला म्हणतात पापडानू लोट. आणि मी फर्स्ट टाइम खाल्लं होतं गुजरातला. मला दिलं होतं दीपेन भाऊंनी खायला. सो दीपेन भाऊ, इफ यू आर वॉचिंग दिस व्लॉग, लाईक करा. अँड आय एम रिअली मिसिंग यू हे खाताना. कारण की तुम्ही मला ही डिश इंट्रोड्यूस केलेली. त्याच्या पण आधी जेव्हा ते US ला आलेले तेव्हा त्यांनी घरात बनवली होती स्पेशल माझ्यासाठी. आणि त्यांनी खायला घातलेलं मला हे. आणि सेम तशीच चव आहे. असं वाटतं मी गुजरातलाच, पावागडला मी खातो आहे पापडाचं लोट. आणि वाव, अल्टिमेट. पापडाच्या लोट नंतर आता ट्राय करूया पावभाजी आणि बटरवाली पावभाजी. तर असं लिंबू मारायचा त्याच्यावर, ताव असा. तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल त्यात माझी चुकी नाही आहे. गपचूपपणे लाईक करा. लाईक केलं, कमेंट केलं तर तुमच्या घरी पावभाजी पार्सल येईल. 2 थेंब बाहेर पडले असू दे. तर असा बघ कसं असतं ना मित्रांनो, असा पाव घ्यायचा, असा 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 घ्यायचा. त्याला ना असं घ्यायचं, असं बुडवायचं अक्षरशः. चुकलं ना माझं, सॉरी. बटरमधनं बुडवायचं असा असा. आणि मग त्याला असा मी अमेरिकेत आहे, मला वाटत नाही मी अमेरिकेत आहे. इतके अल्टिमेट पावभाजी. वा, प्रॉपर तो तव्याचा सुगंध येतो आहे भाजीला. आणि मला जरा ॲनालाइज करायला दोन्ही पाव खावे लागतील. आम्ही ॲनालाइज होईल प्रॉपर. मी खाऊन घेतो. ओके, तुम्ही एन्जॉय करा, मी फक्त बघायचं, मी खाणार ते. ठीक आहे, आता खाऊ दे मला. ते खायचं प्यायचं झाल्यानंतर आता इकडच्या या स्टोअरमध्ये आलो आहे. काय काय मिळतं इकडे बघा, सगळंच. नाही एक कम्युनिटी आहे. ही प्लेन पापडी माझ्या आजीला फार आवडते. वराळी पास्ता, व्हॉट? वराळी पास्ता. भाई उपवासाला भूक लागल्यावर लोक काय काय सबस्टिट्यूट काढतात. वराळी पास्ता उपवासाला? अरे उपवासासाठी असतो, काय खायला नसतो. थँक्यू. गर्दी बघ भाई. असं म्हणतात देवाच्या मनात असताना की बरोबर सगळं होतं. आणि आता गर्दी बघ. सकाळी मी आलो कोण नव्हतं आणि आता बघा. मुद्दा लाख बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूरे स्वामीनारायण होता है. जय स्वामीनारायण. अशा प्रकारे
श्री स्वामीनारायण टेम्पल झालेलं आहे, अक्षरधाम टेम्पल. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमचा आशीर्वाद असाच राहून दे. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आता काय, आता एवढं जवळ आलेलोच आहे, न्यू जर्सीला आलेलोच आहे, तर मग काय म्हणता, जाऊ न्यूयॉर्कला. भेटू लवकरच.